हॅलो, नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला एक जॉबच्याबद्दल सांगणार. तुम्हाला थंबनेल बघून समजलं असेल तर पेन्सिल पॅकिंग जॉबचं काय आहे एक्झॅक्टली आणि त्याचे पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला सांगेन आणि एक्सपिरियन्स पण आलेला आहे त्याच्या रिलेटेड, तर ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल, जेणेकरून तुम्हाला सगळं समजेल. ओके. तर त्याच्या आधी मी तुम्हाला सकाळचं खूप छान असं एक वातावरण दाखवते. ओके. तर तुम्हाला पण खूप छान वाटेल. तर चला मग पहिला ती बघूया, मग नंतर आपण जॉबचं बघूयाच. इथं तुम्ही फक्त ऑब्झर्व करा, पक्ष्यांचा आवाज किती छान, किती सुंदर आहे. खूप भारी वाटतं सकाळ सकाळ. तर तुम्ही पण थोडं एन्जॉय करा. आजकाल ना असा आवाज बघायला भेटत नाही, म्हणून मी हा थोडंसं ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. तर चला मग बघूया आता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचं तुम्ही थंबनेल बघितलाच असेल, तर आजचं जॉब असणार आहे की मी भरपूर बघितलेलं आहे. ओके. तर मी भरपूर असं बघितलं ज्या ठिकाणी सांगतात की पेन पॅकिंग करायचं जॉब आहे किंवा पेन्सिल पॅकिंग करायचं जॉब आहे. घरामध्येच बसून करायचं आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला 25,000 मिळतात, 20,000 मिळतात महिन्याला. असं मी भरपूर YouTubeवरती बघितलेलं आहे. ओके. मी सर्च बी केलेलं आहे. बहुतेक तुम्ही पण बघितलं असणारच आणि खूप असं बघितलंय मी की म्हणजे असे मला कमेंट्स वगैरे आले की ताई पेन्सिल्स रिलेटेड जॉब जे म्हणजे पेन्सिल पॅक करायचं असतात किंवा पेन पॅक करायचे असतात, तर त्याच्याबद्दल असलं तर जरा सांगा म्हणून. तर त्याच्याबद्दलच मी तुम्हाला आज सांगणार आहे थोडंफार. तर एक तर सांगते मी, फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही YouTubeमध्ये वगैरे गेला आणि तुम्ही टाईप केला की पेन्सिल रिलेटेड जॉब आम्हाला किंवा Googleमध्ये गेला आणि टाईप करा पेन्सिल रिलेटेड जॉब म्हणजे पेन्सिल पॅक करायचं किंवा पेन पॅक करायचं जॉब असं चेक करतो ओपनिंग्स वगैरे कुठे आहेत का? कुठे जॉब कुठं आहे काय तशी जॉब अवेलेबल. तर मी तुम्हाला एक सांगते की मी जेवढं सर्च केलंय माझ्या ह्याने सांगतो आणि आमच्या रिलेटिव्हमध्ये पण एकाला एक्सपिरियन्स आलेला आहे याच्या रिलेटेड. ओके. तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आज, की त्यांना काय एक्सपिरियन्स आला. अ, एकच मिनिट ओके. तर त्यांना काय एक्सपिरियन्स आला. त्यांनी पण ह्याच्यामध्येच असंच बघत होते YouTubeमध्येच की जॉब पॅकिंगचं वगैरे. तर त्यातून एक त्यांना एक कॉन्टॅक्ट भेटलं. ओके. त्यांनी त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट वगैरे केले आणि काय असतं माहिती त्यांनी फॉर्म पण देतात तुम्हाला की फॉर्म भरून द्या. नंतर तुमचं रजिस्ट्रेशन करायचं असतं म्हणतात. नंतर तुम्हाला काय पॅक आम्ही जे मटेरियल ते तुम्हाला प्रोव्हाईड करतो आम्ही असं पण म्हणतात. ओके. तर मी तुम्हाला सांगेन की पॅकिंग वगैरे असे जॉब तरी नसतातच. जे आपण Googleवरती वगैरे सर्च करतो ना, जे फेक हे असतात वेबसाईट, तिथून आपल्याला ते जॉब्स वगैरे असतात ना, ते सगळे फेक असतात. त्यासाठी तिथं व्हिजिट वगैरे करू नका किंवा सर्च करू नका Googleवरती. ते करा, तर त्याच्यामुळे तुम्ही कधीच भरू नका. कारण तसंच आमच्या एका रिलेटिव्हमध्ये झालेलं आहे. कसं झालंय असंच म्हणजे कसं घरची परिस्थिती नसलं तर कसं नवरा पण काम करत असतो, आम्हाला पण काम करावं लागतं. ओके. तर कसं आणि आजकालच्या आजकाल बघितलं असेल तेवढी खर्च एवढं वाढलाय ना, की एकट्याने काम करून चालणारच नाहीये. दोघं जण काम करायला पाहिजे, तरच आपला एक बॅलन्स लाईफ आम्ही जगू शकतो. ओके. तर असंच एक रिलेटिव्हमध्ये शोधत होती ती जॉबसाठी. मग घर बसल्या बाळं असतात वगैरे, तर घर बसल्या सोपं काम कुठलं असतंय? तर पेन्सिल पॅकिंग करायचं किंवा पेन पॅकिंग करायचं म्हणून ती Googleवरती सर्च केली. मग Googleमध्ये तिला भेटलं, की हां, इथं आपण जॉब आहे पेन्सिल पॅकिंग करायचं म्हणून. ओके. ते फॉर्म वगैरे भरली. मग फॉर्म वगैरे भरल्यानंतर त्यांना मेसेज वगैरे आला, की हां, तुमचा फॉर्म वगैरे भरलेला आहे आणि तुमचं प्रोसेस पुढं करायला तुम्ही एक ₹600 पाठवून द्या म्हणून. पहिला त्यांनी सांगितलं, की ₹600 पाठवून द्या. अ, ह्या नंबरला फोनपे करा ₹600. मग नंतर तुमचं मटेरियल वगैरे मी पाठवतो. मग तुमचं रजिस्ट्रेशन वगैरे होतंय आणि एक-एक सांगतात, की गव्हर्नमेंट पण आहे म्हणून सांगतात. हे गव्हर्नमेंट जॉब आहे, रजिस्ट्रेशन करावं लागतंय. मग त्यांनी पहिला ₹700 विचारले होते, की रजिस्ट्रेशन करा म्हणून. मग ह्यांनी काय एज्युकेटेड आहेत असं नाही, पण तेव्हा समजत नाही ना ॲक्चुअली नवीन-नवीन असते तेव्हा काही समजत नाही. ओके. तर तेव्हा कसं झालं, की त्यांनी हां म्हणून ₹700 त्यांनी पाठवले. ओके. तर रजिस्ट्रेशन झालं म्हणून त्यांनी सांगितले.
मग नंतर 2-3 दिवसांनी मग ह्यांनी त्यांना त्या नंबर होता, की त्यांनी जे नंबर दिले त्या नंबरवर त्यांनी कॉल करून विचारले, की अजून मटेरियल कधी पाठवता? रजिस्ट्रेशन वगैरे झालं काय माझं म्हणून ना. मग त्यांनी म्हटले, की "हां मॅडम पाठवतो मटेरियल, पण त्याच्या आधी मॅडम तुम्हाला एक ₹2000 पाठवावे लागतील. मग नंतर आम्ही म्हणजे ट्रान्सपोर्ट वगैरे चार्जेस असतात ते सगळं तुम्हाला पे करावं लागतंय. मग नंतर तुम्हाला आम्ही मटेरियल पाठवतो" म्हणून. असं झालं. मग त्यांनी ना असंच हे पण सांगितले आणि कुठल्यातरी सांगितले त्यांनी 2-3 सांगितलेले. 1 दिवसापूर्वी त्याने मला सांगितलेली हे लक्षात आहे ना. पण असंच करून बहुतेक 2 का ₹3000 त्यांच्या ह्यांच्याकडून घेतले त्यांनी. ओके. असं झालं प्रोसेस घेतले. पण नंतर त्यांनी विश्वास ठेवून काय केले, हां, ते बी पैसे दिले पाहिजे आता मटेरियल येतात म्हणून. मग नंतर काय झालं हं. नंतर काय झालं म्हटलं तर नंतर ते मटेरियल पण नाही आलं आणि त्यानंतर फोन पण उचलायचं बंद केले. ओके. फोनच उचलले नाही, तर मटेरियल पण आलं नाही. मग नंतर हेच असं आम्हाला सांगितले असं-असं झालं म्हणून. मग मी म्हटलं असं काही नसतंय ते सगळं फ्रॉड असतंय. असं काय कोण पैसे मागत नाही. कुणाला पण पहिले पैसे देऊच नका तुम्ही. मी तुम्हाला सांगतो कधीच, कधीच पैसे पहिला देऊ नका तुम्ही. नाहीतर तुमचं लई लॉस होणार आहे त्याच्यामध्ये. तर असं बघून त्यांचे ₹3,000-4,000 तरी गेले वाटतं त्याच्यामध्ये. तर असं होतंय. त्यासाठी तुम्हाला मी सांगतो, की पेन्सिल पॅकिंगचे जॉब किंवा पेन पॅकिंगचे जॉब आम्ही काय करतो माहिती आहे, आम्ही ईझी मनी बघतो किंवा एकदम सोप्या पद्धतीने पैसे आपल्याकडे कसं येतील हे बघतो. पण त्याच्यामध्ये खूप रिस्की असतंय. ओके. ईझी मनीकडे जेवढं जेवढं तुम्ही झुकता पण त्याच्यामध्ये रिस्की असते. त्यासाठी जरा एफर्ट का करावे लागेनात, पण करा. स्टार्टिंगला पैसे तेवढे मिळणार नाहीत, पण नंतर-नंतर जसं तुमचं एक्सपिरियन्स होतंय किंवा एफर्ट तुम्ही जसं तुमची स्ट्रगल जास्त होत जातात, तेव्हा आत्ता नाही भेटलं तर नंतर तुम्हाला त्याचं मेहनतीचं फळ म्हणतात, की आपण मेहनत करत जायचं, फळ मिळतंय. तसं तुम्ही मेहनत केलं तर फळ मिळतंय. पण असलं ईझी मनीकडे अजिबात जाऊ नका. पेन्सिल पॅकिंग, पेन पॅकिंग मला कमेंट पण आले म्हटलं, की त्याच्या रिलेटेड मी व्हिडिओ बनवू. माझ्याबरोबर पण एक फ्रॉड झालेला होता. मी त्याचा एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येईन याचा. त्याच्यामध्ये पण माझे थोडे पैसे गेलेले आहेत आणि खूप ओरड पण खाल्लेली आहे मी घरामध्ये. तर ते तुम्हाला काय आहे ते पण मी तुम्हाला स्पेशली पण ते ह्याच्या रिलेटेड नाही, ते सगळं स्टॉकच्या रिलेटेड होतं. तर त्याचं पण मी तुम्हाला व्हिडिओ घेऊनच येईन. ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी असल्या ह्याला कधी पण तुम्ही बळी जाऊ नका. ओके. पेन्सिल पॅकिंग Googleवरती तर सर्चच करायला जाऊ नका पेन्सिल पॅकिंग. तुम्हाला मिळतंयच कुठेतरी रजिस्ट्रेशन फॉर्म करा, फॉर्म रजिस्ट्रेशन भरा, ₹700 भरा, असं तसं रजिस्ट्रेशन फी असते, गव्हर्नमेंट असतं, असं काही लई काय येतंय. पण तुम्ही त्याच्या ह्याला हे करू नका, काय म्हणतो आपण, भुलू नका आणि ते रजिस्ट्रेशन करू नका. ओके. आणि पैसे वगैरे तर अजिबात देऊ नका कुठं पण. आणि ज्या ठिकाणी म्हणतात की नाही फी नाहीये, काय नाहीये आणि मी जॉब करू शकतो, अशा ठिकाणीच तुम्ही अप्लाय करा. स्टार्टिंगला तर अशा ठिकाणीच अप्लाय करा. कारण कसं असतंय, आमच्याकडे असतात थोडे पैसे आणि जर दिलो आपण, तर मग नंतर काय करायचं? ओरड खावी लागते सगळ्यांकडनं, बरोबर? ओके. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की असं काही करू नका. तर त्याच्यासाठीच मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवला आहे, की पेन्सिल पॅकिंग वगैरे असं काहीच नसतं. एक-एक ठिकाणी असेल, पण ते कसं असतं, हां, कंपनी आहे, फॅक्टरी आहे, फॅक्टरीच्या बाजूला तुमची घरं आहेत. तर तुम्ही जाऊन तिथं ते जेन्युइन असते, कारण आपल्याला माहिती असतं, हां, इथंच फॅक्टरी आहे बाई, आणायचं, पॅक करायचं. पण हे ऑनलाईन गेल्यामुळे कुठलेतरी असतील, पण ऑनलाईनमध्ये कसं भरपूर फ्रॉड भरलेला आहे ऑनलाईन. भरपूर म्हणजे भरपूर आहे. त्यासाठी प्लीज तुम्ही असलं हे काय करू नका. माझ्या एक्सपिरियन्सवर हे वेगळा एक्सपिरियन्स झाला. माझा पण एक्सपिरियन्स खूप डेंजर आहे, ज्या ठिकाणी मी बहुतेक ₹60,000 मी लॉस केलेले आहेत. ओके. ते बी फ्रॉडमध्ये गेलेत माझे. लई वेळ टेन्शन, एवढं टेन्शन झालेलं तुम्हाला सांगू. खूप टेन्शन झालेलं तेव्हा. म्हणून ते काय तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ घेऊन येतो मी त्याच्या रिलेटेड. तर आजचा एवढाच व्हिडिओ आहे. त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि तुम्हाला जर मी जॉब जे घेऊन येते ते म्हणजे जेन्युइनच असतात. मी आय-टी रिलेटेड पण आता घेऊन येणार आहे. ओपनिंग्ज आहेत आय-टी रिलेटेड. तर तुम्ही जर चांगला एज्युकेटेड आहे, तुमचं काहीतरी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड वगैरे असेल, तर तुम्हाला खूप हेल्प होईल. आणि दुसरे पण मी घेऊन असं नॉर्मल पण घेऊनच येणार आहे मी. लाईक मोबाईलमधून कसं तुम्ही करू शकता किंवा घरातून कसं करू शकता, तर ते पण मी व्हिडिओज नक्की घेऊन येईन. ओके. तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल, तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहिजे पुढचा, तर तो प्लीज तुम्ही कमेंट करा. आणि हा मी YouTube चॅनल असं नाही की फक्त मी व्हिडिओज बनवणार. आमचं कम्युनिकेशन पण इम्पॉर्टंट आहे, राईट? त्यासाठी तुम्ही आम्ही कम्युनिकेट केले तर तुमचे प्रॉब्लेम मला समजतील, माझे तुम्हाला समजतील. बरोबर? त्यासाठी कमेंटमध्ये कमेंट पण करा. थँक यू सगळ्यांना. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.